आज मुंबई उच्च न्यायालयाच्या टंकन लेखन जे आहे लिपी पदासाठी आज जे आहे ते कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एका केंद्रावरती परीक्षा जे आहे ते ठेवण्यात आले होत्या। सकाळीच संपूर्ण महाराष्ट्रामधनं विद्यार्थी जे आहेत ते या परीक्षेसाठी आले होते। मात्र जे केंद्र आहे या केंद्रावरती PC आहे, त्याप्रमाणे कीबोर्ड आहे ते व्यवस्थित चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित जे आहे ती परीक्षा देता आली नाही। 1 तास 2-2.5 तासाचा जो पेपर होता तो व्यवस्थित दिला नसल्याने पुढची जी पुन्हा एक परीक्षा होती ते ही मुलांना देता आली नाहीये। त्यामुळे आज संध्याकाळपासून जी मुलं जे आहेत ते आंदोलनात जे आहेत ते बसलेले आहेत। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन सुरू आहे। मात्र जे न्यायाधीश जे आहेत न्यायाधीश जे आहेत ते निघाले होते, ते पाहणीसाठी आले होते की काय सुरू आहे। त्यामुळे न्यायाधीशांची जी आहे ती जी मुलं आहे जे परीक्षेला बसणार होती ते त्या मुलांनी न्यायाधीशांची गाडी देखील अडवली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील आहे। सकाळपासून जे आहे मुलं संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेले आहेत। मात्र परीक्षा केंद्रावरती व्यवस्थित जे PC आहेत ते व्यवस्थित नसल्यामुळे मुलांना जे आहे ते परीक्षा देता आली नाहीये। मात्र मुलांचं एकच म्हणणं आहे की जी परीक्षा जी आम्हाला देता आलेली नाहीये ती परीक्षा आम्हाला पुढे जे आहे ती होणार आहे की नाही होणार आहे हे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्यावा, असं मुलांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहे, ताई काय सांगाल की परीक्षा आज होती? एक मिनिट, आपण काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलूया। दादा काय सांगाल, तुम्ही आंदोलनात बसलेले आहेत, काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की जी काही इरेग्युलरिटी झाल्यात आहेत, जे काही प्रॉब्लेम झाले आहेत ते आत्ताच्या आत्ता क्लिअर केलं पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे। प्रॉब्लेम इथेच आहे की ते मान्यच करत नाहीये, तर अजूनपर्यंत वानकडे आलेच नाहीयेत। ते इथे मान्य न केल्यामुळे इथे काही करत पण नाहीयेत। इथे जे कोणी पोलीस कर्मचारी आहेत ते त्यांना इथे बोलवत पण नाहीयेत, त्यांना इथे पण आणत नाहीयेत, त्यांना वरतून पण लिहून काही देत नाहीयेत की आम्हाला की हा आम्ही मान्य करतो की इथे प्रॉब्लेम झाले, तिथे इरेग्युलरिटीज झालेत। जे आम्हाला हायकोर्टचं जे काही नोटीस आली त्याच्यावरती लिहिलं पण व्यवस्थित नाहीये। त्याच्यावर लिहिलं की आम्ही बघू, की आम्ही हे करू, ते झालं असेल तर करू, म्हणजे जर झालं नसेल हे कोण डिसाईड करणार? न्यायाधीशांची गाडी समोर आपण बसलेले आहात, न्यायाधीशांची आपली चर्चा झालेली आहे? नाही, न्यायाधीश खालीच उतरला नाही। जेव्हापासून आम्ही त्यांना इथे थांबवलं आहे ते तिथे आतमध्ये AC मध्ये बसले आहेत, तिथे त्यापासून काही बोलत नाहीयेत। ते ना बाहेर येत आहेत ना आमच्याशी काही संवाद साधतायत। त्यांना आम्हाला सांगितलं गेलं की ते कोणीही ते इथे येऊ शकत नाही, ते आमच्याशी बोलू शकत नाही, ते काही ते वक्तव्य देऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं। नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये सांगावं की परीक्षा जी आहे ती होणार आहे की नाहीये, की रद्द करण्यात आली। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोये, झी मीडिया, कल्याण।